पुण्यामध्ये जाऊया, ज्या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी सध्या सुप्रिया सुळे सुद्धा पोहोचलेल्या आहेत। 25 तारखेच्या परीक्षेचं काय करायचं? तारखेच्या परीक्षेचं काय करायचं? मी आजच इथून गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना एक ट्विटही करते, एक फोनही करते आणि आपल्या सगळ्यांच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवते। आणि 25 तारखेची परीक्षा, सगळ्या पदांची एकच तारीख घ्या आणि एकच परीक्षा लवकरात लवकर घ्या, ही तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 जबाबदारी सरकारची आहे। ही जबाबदारी तिन्ही पक्षातल्या तिन्ही सरकारची आहे। एकाही नेत्याला जो सरकारमध्ये आहे त्याला म्हणून चालणार नाही की हा निर्णय माझा नाही, मुख्यमंत्र्यांचा। हा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा लागेल आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एक सुरात आम्ही मागणी करतोय की परीक्षा पोस्टपोन करा आणि सगळी परीक्षा लवकरात लवकर कंबाईन ग्रुप बी आणि सी याच्या 15,000 जागेची राज्यसेवेचाही परीक्षेचा टोटल नंबर ऑफ सीट्स किती आहे त्याचा एक द्या। तुम्ही मला एक नोट करून द्या माननीय मुख्यमंत्र्यांसाठी। मी दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नोट देते। याच बरोबर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती राहील की आणखीन एक मुद्दा हा या राज्यात खूप गंभीर होतोय। या बाबतीत मी प्रत्येक या राज्यातल्या युवक आणि युवतीला विनंती करीन की या राज्यातल्या मुलींची सुरक्षितता याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लढलं पाहिजे आणि या राज्यातली प्रत्येक मुलगी ही सुरक्षित राहिलीच पाहिजे। त्याच्यासाठी ही या माझी अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या नवीन पिढीच्या युवक आणि युवतींनी अशा गांडर्व्या कृतीचा जाहीर निषेध केला पाहिजे की या राज्यातली प्रत्येक मुलगी आणि नागरिक याची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। जर ते सरकारला जमत नसेल तर आम्ही करू, पण आमच्या लेकी मुलींची सुरक्षिततासाठी आम्ही जबाबदार घेऊ आणि वेळेवर परीक्षा घेतली पाहिजे आणि निकाल लागला पाहिजे। आणि झालेले एक्झामचे रिझल्ट डीसी डीवायएसपी तहसीलदार नायब तहसीलदार सगळ्या ज्या जागा रिक्त आहेत, मग ती तहसीलदारची असेल, डीवायएसपीची असेल, डेप्युटी कलेक्टर, सगळ्या जागांची एकदाच सगळी परीक्षा घ्या आणि लवकरात लवकर रिझल्ट लावा। अजूनही 7,000 मुलांचा क्लर्कचा निकाल लागलेला नाही, त्याचाही लवकरात लवकर निकाल राहा। आणि आज 5 वाजता तुमच्या बरोबर बसण्यासाठी रोहित पवार आज इथे येणार। रोहितनी मला फोन करून सांगितलंय की जोपर्यंत तुमच्या परीक्षेचा निकाल होत नाही, तुम्ही जितका वेळ इथे बसाल तितका वेळ रोहित तुमच्या बरोबर इथे बसणार आहे। त्यामुळे तुमचा हा लढा हा कुठला त्याच्या
याच्यात राजकीय विषय नाही, हा एक सामाजिक विषय आहे आणि या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते. आज आम्ही सगळे तुमच्या बरोबर ताकदीने उभे आहोत. एक आई आणि मोठी बहीण म्हणून एकच विनंती हात जोडून पोरांना तुम्हाला करते की घरी तुमची आई आणि तुमचे वडील, तुमची बहीण, तुमची आजी आजोबा वाट बघतायत. त्याच्यामुळे काळजी घ्या, अन्न घ्या, व्यवस्थित जेवा, पाणी प्या आणि तेवढी माझी फक्त विनंती आहे. एक सागर करी नावाचे शिक्षक ते ऍक्सिडेंट झाला आंदोलन आणि ते ICU मध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला. स्वतः लक्ष घाला. त्यामुळे तुमच्या बरोबर आम्ही ताकदीने आहोत, पण माझी एकच अट आहे की स्वतःची काळजी घ्यायची. आंदोलन शांततेच्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि व्यवस्थित मुली कोणी उपाशी राहायचं नाही. घरी आई, आजी, मावशी सगळे वाट बघताय. शेवटचा विषय 25 तारखेला जो पेपर ओव्हरलॅप होतोय ना